श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे ना 9:30 पावणे 10 वाजत आले होते बघा. आणि आपलं सकाळ सकाळी कवळं ऊन पडलेलं. तर आणि माझं ना शेवया बनवायचं चाललं होतं. पण आज कसं झालं होतं माहिती आहे का, दुष्काळ 13वा महिना. असं पीठ वगैरे मळलं, थोडंसं शेवया बनवल्या का नाही, लगेच लाईट गेली. आता लाईटीचं काही सांगता येत नाही, आता कधी येते काय माहीत नाही. आणि परत एकदा बघा अजून शेवया बनवायला आल्या. परत गरा पीठ वगैरे आलं आणि गहू पण आलं होतं. तर ते जे गहू ना, ते गहू दळून तेच मला बनवायचं होतं. चाळून वगैरे तर गहू आलं होतं दळायला. तर गहू दळून घेतलं. तर जसं की आपलं बारीक गरा असतो ना, त्याच पद्धतीनं असं गहू दळून घेतलं बघा मी. आणि परत ना लगेच शेवया बनवायला घेतल्या. आता भरपूर साऱ्या शेवया झाल्या होत्या, पण अजून बाकी होतं. आणि आता शेवया बनवते का नाही, आता 4:30 पावणे 5 वाजले होते. आता आभाळ एवढं गच्च भरलं होतं का नाही, भरपूर असं. आता मला वाटत होतं की पाऊस येतोय की काय, आणि एवढं सगळं शेवया वगैरे बनवल्या होत्या. आता ह्याचं काय करायचं, कारण सुकल्या तर बरं आहे. आणि पावसा आभाळ आलं ना अजिबात म्हणजे की सुकण्याची शक्यता कमी असते. आता भरपूर साऱ्या शेवया बनवल्या होत्या, माहीत नाही काय होते, पाऊस येतोय का नाही. आता हे तर रोजचंच माझं काम चालू झालं बघा. आता महिना दीड महिना झालं. आणि 1-2 करून असं दळणं पण येत होते बघा. आता शेवया संपायची वाट बघत होते. भरपूर असं शेवया पण होत्या आणि आज दळणं पण येणार होते. तर संध्याकाळी बघा, आता माहीत नाही किती वाजतात ना किती नाही. दळणं होतात की नाही काय माहिती. तर शेवया बघा एकदम मस्त असं शेवया आपल्या होत होत्या. तर आता हे शेवया ना दोन्ही मिक्स आहेत बरं का. गहू आणि गरा, आणि नुसत्या गव्हाच्या पण आहेत. नुसत्या गव्हाच्या पण छान लागतात, आणि दोन्ही मिक्स असेल तर ते पण छान लागतात. आणि संध्याकाळच्या जेवणात का नाही, बऱ्याच दिवसातून असं मस्त मी बेसन बनवलं होतं. इकडं आपल्याकडं मस्त गरगटा, आणि माझ्या आवडीचं म्हणलं तर भात आणि गरगटा दोन्ही खूप छान लागतं बरं का. आणि इकडं आपलं भाकरी. तर माऊलीच्या पप्पांना अजिबात पालकची भाजी आवडत नाही, त्यांच्यासाठी मी बेसन बनवलं होतं. आणि काल ना मी असं लोणी काढलं होतं बघा, ताक वगैरे बनवलं होतं, त्याचं एवढं मस्त तूप कडवून ठेवलं होतं. तर त्याच्यामध्ये ना तुळशीची पानं घालायची राहिलेत, पण तुम्ही तसं ठेवलेलं आहे. आणि आपलं मस्त बेसन आजचा असा बेत होता जेवणाचा. या सगळे जेवायला.